तेरे नाम कहीं, तेरे चेहरे कहीं। नमस्कार, मी साई घरत आणि आपल्या माइंडस्टोम या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत बोईसर येथे आणि आज आपण बाप्पाचं जे विसर्जन होणार आहे ते बघायला जाणार आहोत। साई, अरे हाय धनश्री, कशी आहेस? एकदम मस्त। तू कसा? मी पण मस्त। तू बोईसरला सफाळा सोडून? अरे सफाळा सोडून म्हणजे मी असं ऐकलं की खूप 100 वर्ष आहे ना काहीतरी मग गणपती काय? आहे ना बाप्पाचं। इकडे। बाकी काय बोलतेस? एकदम मस्त एकदम मस्त चाललंय। ना। हा हा, काय मग? काय नाही, तू बोल। अरे काय? हे काय शिवगंधर्व? अरे काय? आपलं पथक आहे, ढोलताचा पथक। काय बोलतेस? तुला नव्हतं माहिती? अरे मला कसं माहितीस ना? चल दाखवते। बरं चल।
आपण तिथे आलो होतो गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आणि तिथे आमच्या सफाया पोलीस स्टेशनचे अगोदर नांगरे साहेब होते, ते आज मला इथे भेटले. तर आणि बाकीचे सगळे पोलीस कर्मचारी सगळे आहेत, त्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद. कारण की रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि विसर्जन सुरू आहे आणि सगळे इथे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोणाला दुखापत होऊ नये किंवा कोणाला काही अडचण होऊ नये म्हणून सगळे आपापलं कर्तव्य पार पाडतायत. तर खरंच सर खूप खूप धन्यवाद तुमचं. तुमच्यामुळे आम्ही सेफ असतो सगळीकडे. तर खरंच सर धन्यवाद. हा शेवटचा गणपती साई. चल जाऊयात. झाला गणपती उत्सव. गणपती उत्सव संपले रे 11 दिवस. तर साई तुला कसे वाटले बोईसरचे गणपती? अरे खरंच खूप छान, खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं मी. भारी. हा. आणि मला एक सांग, हा आमचं वादन कसं वाटलं रे? अरे खरंच खूप ग्रेट वादन होतं. शिवगंधर्वच नाही तर बाकीचे जे वादन होते ते पण खूप मस्त होते, मजा आली. आणि महाराष्ट्राची परंपरा तुम्ही जपतायत ती खूप मोलाची गोष्ट आहे. कारण की आता जे सांस्कृतिक असे जे काही कार्यक्रम आहेत ते व्हायला पाहिजेत आणि अशीच परंपरा तुम्ही जपत राहा, जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याकडूनच काहीतरी म्हणजे ते असतं ना की प्रेरणा मिळतं. बरोबर. हा, सो आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी करणार. बरं. तर आमच्या साई गरज दादाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आमचं जे पथक आहे शिवगंधर्व ढोलताचा पथक, त्याचा इंस्टाग्रामवर एक छान पेज आहे, त्याला पण फॉलो करा. ओके, सो लाईक टू साई गरज.